राज्याच्या या निवडणुकीच्या संग्रामामध्ये निश्चितच राज्यात सत्ता बदलाचे संकेत दिसतात। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। त्याचबरोबर अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये जे विकासाचे मुद्दे आहेत, ते सर्वसामान्य जनतेचे मुद्दे आहेत, प्रश्न आहेत, ते निवडणुकीच्या प्रचारामध्ये साधारणतः कुठेच पाहायला मिळालेले नाहीत। त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये पण साशंकता होती या सत्ताधारी पक्षाच्या बाजूने। म्हणून आम्हाला असं वाटते आहे की या अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये याचा फायदा निश्चितच महाविकास आघाडीला होईल आणि त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अमरावती विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल असं यावरून परिस्थितीतून दिसतंय। महायुतीचा जो राज्याच्या याच्यामध्ये ॲडव्हान्टेज राहील महायुतीला असं एकंदरीत चित्र आहे। जे ठिकठिकाणावरून जे रिपोर्टिंग येत आहे त्यानुसार जी माहिती कलेक्ट होत आहे त्यानुसार राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा येईल अशी शक्यता वाटायला लागलेली आहे। आणि अमरावती जिल्ह्याच्या संदर्भामध्ये जर सांगायचं राहिलं तर गेल्या वेळेसपेक्षा यंदाच्या वेळेस महायुतीची स्थिती चांगली आहे जिल्ह्यामध्ये। त्यामुळे किमान एक 4 सीटा महायुतीच्या या मतदारसंघामध्ये येऊ शकतात, असं जिल्ह्यामध्ये येऊ शकतात अशी एकंदरीत स्थिती दिसते आहे। शेवटी ही निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये चढ उतार होऊ शकतात आणि रिझल्ट आल्यावरच त्यावर अधिक स्पष्टपणे ते दिसणारच आहे सर्वांना। अमरावती मतदारसंघामध्ये खूप काट्याची लढत होती। या काट्याच्या लढतीमध्ये म्हणजे ती पंचरंगी झाली लढत एक प्रकारे, आणि या पंचरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारेल हे अद्याप असं स्पष्टपणे सांगता येत नाही। पण अशी स्थिती आहे का महायुतीचा उमेदवार त्यामध्ये सरशी करू शकतो, काठावर का होईना पण तो आगे समोर निघेल अशी दिसते आहे एकंदरीत। युतीचा जोर जास्ती आहे महाराष्ट्रात हो, आणि अमरावतीमध्ये माचीस आणि बडनेरामध्ये रवी राणा। संपूर्ण राज्यात मतदान आता संपलेलं आहे। संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल असं वाटते, एकंदरीत चित्र असं दिसतं आहे। पण अमरावती जिल्ह्यात का काही अपक्षाचा जो बोलबाला वाटत आहे, तर काही भागात पक्षाचा बोलबाला असा वाटत आहे। पण बडनेरा मतदारसंघात रवी राणा एकतर्फी असा निकाल त्याचा दिसत आहे। एकूण महाविकास आघाडी का महायुती अमरावती जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार लागतील असं वाटतं एकंदरीत। हां, 50 खोके एकदम ओके, खाऊन खाऊन माजले बोके। पण ह्या चालू सरकारनं जे लाडक्या बहिणीच्या योजनेतून 1500 रुपये दिले, महागाई आकाशाला टेकली असून शेतकरी बिचारा आत्महत्या करत आहे। 1500 रुपये देऊन त्या गोरगरीब महिलांचे शोषण करत आहे। म्हणून जे आजचं मतदान आटपलं, इथून महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे, आमच्या जवळचा अमरावतीला लागून बडनेरा मतदारसंघ सुनील खराटे आणि इथून सुनील भाऊ देशमुख यांचा विजय होण्याची शक्यता पूर्ण आहे। तसं तर राज्यात महायुतीचा जोर जास्त आहे, कारण जसं विकास होत आहे महाराष्ट्रामध्ये त्याला फक्त महायुतीचा जोर जास्त आहे। तसं मी बडनेरा मतदारसंघातलं तर तिथे वन साईड राणा वन साईड चाललेला आहे। आणि महायुतीचं तसं तर जे बंडखोर केलं आहे माचीसवाल्यांनी, जगदीश गुप्तांनी, त्यांचा पण जोर चांगला आहे। कारण इकडं थोडी खिचडी झाली आहे, वोट वाटले गेले, पण वन साईड हिंदू वोट गेल्यामुळे माचीसचे चान्स जास्त आहे इकडे अमरावती मतदारसंघामध्ये। इतर मतदारसंघात बच्चू कडूलाही फाईट दिली आहे प्रवीण तायडेंनी। इथं पण 67% मतदान, तर जसं हिंदू वोटिंग जास्त निघाले तिथून, तर त्यांचे पण चान्स जास्त आहे। यशोमती ठाकूर येऊ शकते, कारण तिथं तिचे काम चांगले आहे, तर तिचं येऊ शकते। आजच्या अमरावती शहरात इम्पार्शली मतदान दिसलं। आज पहिल्यांदा आम्ही अमरावती शहर इतक्या वर्षापासून पाहिलं की लोक बिलकुल काही टेन्शन नसताना मतदान करून राहिले होते। काही एरियात माचीस चालली असेल तर काही एरियात पंजा चालला असेल, तर प्रत्येक भानगड कुठंच्या एरियात नव्हती। तरी पण अमरावती शहरातलं हे तिन्ही उमेदवार चाललेले, आता कोण कोणाला कमी करते हे तर निवडणुकीचा दिवस सांगा। राज्यात काय वाटते तुम्हाला? राज्यात तर महायुतीबद्दल लोकांच्या मनात एक संताप आहे। झालेला महाराष्ट्राचा जो इतिहास घडला आहे, महाराष्ट्र ज्या पद्धतीनं सरकार बसलेलं आहे, हे कोणालाच पसंत नाही आलं। असं नाही का आज मतदान आहे म्हणून लोक विसरून गेले आहे। लोक गरीब जरूर आहे, परंतु ते अशिक्षित नाही, शिक्षित आहे, त्यांना सगळं समजते। आणि याचा जो स्फोट होईल, हा स्फोट कदाचित युतीच्या विरोधात जाऊ शकते असा आमचा अंदाज आहे। आणि अमरावती जिल्ह्यात काय स्थिती राहू शकते, महाविकास का महायुती? अमरावतीत
दोन्ही राहू. माझं असं म्हणणं आहे जिल्ह्यात 1, 2च्या जवळपास 3च्या जवळपास सिटिंग राहू शकते. जे मागच्या वेळेला 3 काँग्रेस होती ते काँग्रेस राहू शकते. परंतु यावेळेला बी जे पीचं सांगता नाही येत. बी जे पीनं जे उमेदवार नवीन उभे केलेले आहे हे ॲक्च्युअल बी जे पीचे कार्यकर्ते आहे की बी जे पीचे नेते आहे हे समजून त्यांनी काम जरूर केलं, पण तेही आज सगळ्या जिल्ह्यात लढतमध्ये आले. याच्या अगोदर अमरावती जिल्ह्यात एकच भाजपचा आमदार होता आणि बाकी संपूर्ण 3 काँग्रेस आणि बाकी अपक्ष. पण आज ही परिस्थिती अमरावती शहरात आणि जिल्ह्यात दिसत नाही. दादा, एकूणच जर संपूर्ण राज्याचा जर आपण आराखडा बघितला तर इथं महायुतीला झटका बसू शकतो. कारण की जे महायुतीने जे संतप्तची लाट आहे संपूर्ण महाराष्ट्र जनतेची, कारण की जे विखुरलेले पक्ष आहे, जे फोडाफोडीचं राजकारण ह्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे, हे राजकारण जनतेला मान्य नाही आहे. जनतेला एक सर्वसामान्य जनतेचं सरकार आणि एक जे बेरोजगारी आहे हे महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी वाढलेली आहे. त्याच्यामुळं महाविकास आघाडीचे जे काही त्यांचा आपलं घोषणापत्र आहेत जे डेव्हलपमेंट घेऊन जे आहेत तर हे मोठ्या प्रमाणामध्ये ते महाविकास आघाडीचे चांगले म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणि राज्यामध्ये सुद्धा महायुतीला 50-50% चांगला झटका बसू शकतो. एकंदरीत या जिल्ह्याबद्दल अमरावती जिल्ह्याबद्दल जर आपण विकासाला घेऊन जर पाहिलं तर या ठिकाणी आपला तिवसा मतदारसंघातून यशोमतीताईंचा जोर जास्त आहे आणि अचलपूर मतदारसंघातून जर आपण विचार केला तर बच्चूभाऊ कडू हे आक्रमक नेते आणि शेतकऱ्यांचे भूमिपत्र म्हणून आज त्यांचं आंदोलन चालू आहे. तर अचलपूरमधून बच्चूभाऊ कडू आणि तिवसामधून यशोमतीताई हे शोर होतील. बडनेरामध्ये तर एकंदरीत केलं तर जे धार्मिक राजकारणाला जे रविभाऊ राणा आणि जे नवनीतजी राणा यांना जे म्हणजे त्यांनी एक धार्मिकतेचं जे राजकारण केलेलं आहे, म्हणजे पर्टिक्युलर ते राजकारण हे सर्वसमावेशक गटाचं असतं, सर्वसैनिक समाजाचं असतं. तर हे कुठेतरी एका पर्टिक्युलर गटाला घेतलेलं आहे. म्हणजे त्यांनी एका धर्माला घेऊन की रविभाऊ राणांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सध्या करंटली एक एक्सपोज पण केलेला आहे की बा आम्ही जे हे केलेलं आहे, जे हनुमान चालीसाचं जे प्रकरण त्यांनी केलेलं एक्सपोज केलेलं आहे, तर हे कुठेतरी जनतेला पटलेलं नाही आहे आणि याचा त्यांना रविभाऊ राणांना झटका बसू शकतो. इथे सुद्धा जी संतप्तची लाट आहे ही प्रीतीताई बंड ह्या बडनेरा मतदारसंघात नवीन चेहरा म्हणून निवडून येऊ शकतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.